नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जसं आपण नेहमीप्रमाणे इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरचं जे आर्टिकल आपण त्यांचा ब्रीफ रिव्ह्यू घेत असतो तो आपण आता घेणार आहोत. सो टू बिगिन विथ सी, आपल्याला माहीत आहे 2-3 दिवसांपासून कंटिन्युअसली न्यूजपेपरमध्ये पोलंड कॅटोविस इथे जी COP24 झालेली याच्याबद्दल खूप जास्त प्रमाणामध्ये माहिती येत आहे. आणि ही जी बैठक झालेली ही आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची येते, मग ती प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो. ओके, सो टू स्टार्ट विथ बघा, इथे काही एक स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या आहेत. कालच्या लेक्चरला आपण जे बघितलं त्याच्यापासून थोडं पुढे आणि वेगळे पॉईंट्स इथे दिलेले आहेत, म्हणून आपण त्याच कव्हर करत आहोत. सी, कॅटोविस कॉन्फरन्समध्ये काय झालं, आपण एक रूल बुक फायनलाइज केलेली आहे टू इम्प्लिमेंट दी 2015मध्ये जे आपलं पॅरिस ॲग्रीमेंट झालेलं होतं त्याच्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की पॅरिस ॲग्रीमेंट कशासाठी इम्प्लिमेंट झालेलं. पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला काय करायचं होतं, एक क्योटो प्रोटोकॉल आहे आपल्याकडे UNFCCC याच्या अंतर्गत एक क्योटो प्रोटोकॉल आहे आपल्याकडे जो 2020मध्ये संपून जाणार आहे. क्योटो प्रोटोकॉल कशासाठी आहे, तर क्योटो प्रोटोकॉल हा ग्रीन हाऊस गॅस कंट्रोल करण्यासाठी आहे. ठीक आहे. सो 2020 नंतर आपल्याकडे कुठलं तरी एखादं इन्स्ट्रुमेंट असायला पाहिजे जेणेकरून आपण पुन्हा कार्बन डायऑक्साईडचे इमिशन्स असतील ते आपण कमी करू शकू. त्यासाठी जेव्हा क्योटो प्रोटोकॉल संपेल मग त्याची जागा कोण घेणार आहे, पॅरिस ॲग्रीमेंट घेणार आहे. आता पॅरिस हे एक काय होतं, पॅरिस मी पुन्हा सांगितलेलं आहे, पॅरिस एक फ्रेमवर्क होतं आणि त्या फ्रेमवर्कच्या आतमध्ये जे स्पेसिफिक रूल्स असतील ना ते कोणी दिलेले आहेत, कॅटोविस कॉन्फरन्स यांनी हे रूल दिलेले आहेत. लक्षात असू द्या, कॅटोविस रूलबुकमध्ये काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाही आहेत. अगेन इथे सुद्धा आपल्याला दोन जे महत्त्वाचे ब्लॉक्स आहेत, दॅट इज फर्स्ट वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड, या दोघांमध्ये आपल्याला एक कॉन्ट्रोवर्सी बघायला भेटत आहे. ती कॉन्ट्रोवर्सी कशाबद्दल आहे ते आपण पुढे जाऊन बघूया. ओके, टू स्टार्ट विथ बघा, आपल्याला माहीत आहे की 196 कंट्रीजने पॅरिस 2015चं जे पॅरिस ॲग्रीमेंट होतं त्याच्यावर त्यांनी साईन केलेले आहेत आणि ते सगळेजण पोलंडमध्ये एकत्र आलेले होते. आता हे जे पॅरिस ॲग्रीमेंट आहे इट इज सपोज टू रिप्लेस द एक्झिस्टिंग क्योटो प्रोटोकॉल इन 2020. ठीक आहे, याच्याबद्दल आपण बघितलं. 2 वीक क्लायमेट चेंज कॉन्फरन्स इथे झाली. कुठे झाली, कॉटोविसमध्ये झाली. कॉटोविसमध्ये भरपूर डिलिब्रेशन झाले. त्या डिलिब्रेशन्समधून आपल्याला काय भेटली, एक आपल्याला रूल बुक भेटली. त्या रूल बुकमध्ये काय काय होतं ते आता आपण बघूया. सी, झालं काय, हां, सो एकंदरीत झालं काय, पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये काय सांगितलेलं होतं, आपल्याला ऑन अन ॲव्हरेज आपल्या ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवायचं आहे. आणि त्याला बेस आपण काय घेतलेला, प्री इंडस्ट्रियल टाईम म्हणजे 1750च्या आधी. ठीक आहे. सो 1750ला जेवढं टेम्परेचर होतं त्याच्यापासून आपल्याला 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं, ज्या कंट्रीज होत्या पॅरिस ॲग्रीमेंटसाठी त्यांनी त्यांच्या क्लायमेट चेंज तुम्ही फाईट कसं करणार ना ते त्यांनी सांगितलेलं होतं. आता या रूलबुकमध्ये यांनी प्रिस्क्राईब केलं, रूलबुकने एकदम स्पेसिफिकली प्रिस्क्राईब केलेलं आहे की तुम्ही जे ॲक्शन्स घेणार आहेत ते तुम्ही मेजर कशा करायच्या आहेत आणि तुम्ही व्हेरीफाईड कशा करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, जर इंडिया म्हणत असेल की आम्ही 100 मेगाटन ऑफ कार्बन डायऑक्साईड आम्ही कंट्रोल केला, पण तुम्ही तो कंट्रोल केला हे तुम्ही कशावरून म्हणत आहात, हे तुम्ही 100 मेगाटन ह्या नंबरवर तुम्ही कसे आलात याच्याबद्दल रूल्स ह्या कॅटोविस रूलबुकने दिलेले आहेत. पुढे बघा, इथे दिलेलंच आहे त्यांनी तसं. फॉर एक्झाम्पल, पॅरिस ॲग्रीमेंट सेज दॅट ईच कंट्री मस्ट हॅव अ क्लायमेट ॲक्शन प्लॅन. ठीक आहे, शब्द नो नीड टू एक्सप्लेन द थिंग. आणि हा जो क्लायमेट ॲक्शन प्लॅन असेल ते सबमिट करणार कुठे, युनायटेड नेशन्स क्लायमेट बॉडीला तुम्ही तो सबमिट करणार. आता रूलबुकने काय सांगितलं, स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं की व्हॉट ॲक्शन्स कॅन बी इन्क्लुडेड इन क्लायमेट ॲक्शन प्लॅन. ठीक आहे. सो तुम्ही स्पेसिफिकली त्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये तुम्ही काय करणार आहात, कोणकोणते ॲक्शन्स घेणार आहात ते तुम्हाला या प्लॅनमध्ये एक्सप्लिसिटली एक्सप्लेन करायचं आहे आणि तो मग सबमिट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरिस ॲग्रीमेंटने सांगितलेलं की एव्हरी मेंबर नेशन टू सबमिट इन्फॉर्मेशन अबाउट देअर ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन एव्हरी 2 इयर्स. ठीक आहे. हा 2 इयर्स हा शब्द लक्षात ठेवा. पॅरिस ॲग्रीमेंटने सांगितलेलं की प्रत्येक नेशनने त्यांनी किती कार्बन डायऑक्साईडचं इमिशन केलेलं आहे ते तुम्हाला प्रत्येक 2 वर्षानंतर तुम्हाला सांगायचं आहे. पण आता रूलबुकने काय सांगितलं की तुम्ही जे मेथोडॉलॉजीज तुम्ही अप्लाय केलेले आहेत आणि जे स्टँडर्ड्स तुम्ही यूज केलेले आहेत ते तुम्हाला स्पेसिफिकली या क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे.
त्याच्यानंतर पॅरिस ॲग्रीमेंटने डेव्हलप कंट्रीजला जे फायनान्स प्रोव्हाइड करायचा होता त्याच्याबद्दल पॅरिस ॲग्रीमेंट बोललं होतं. आता हा फायनान्स आपल्याला कशासाठी लागतोय? स्पेसिफिकली या फायनान्सला काय बोलतात? क्लायमेट फायनान्स बोलतात. आणि हा क्लायमेट फायनान्स डेव्हलप कंट्रीजने डेव्हलपिंग कंट्रीजला देणं अपेक्षित होतं. हा कशासाठी देणं अपेक्षित होतं? राईट, टू फाईट दी क्लायमेट चेंज. आपल्याला माहिती आहे जे आयलंड कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल लक्षद्वीप, हवाई आयलंड, फिजी आयलंड आणि किंवा श्रीलंका असेल किंवा इव्हन आपला इंडिया घ्या, जर 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर इन्क्रीज झालं तर जे हिमालय, आर्टिक आणि अंटार्क्टिक यांच्यातले समुद्र असेल तो त्यांच्यातलं जो आईस असेल तो वितळून जाणार. सो समुद्राची जी हाईट असेल ती इन्क्रीज होणार आणि ह्या कंट्रीजला खूप नुकसान होणार. या नुकसानापासून वाचण्यासाठी या डेव्हलप्ड कंट्रीजने काय करायचं आहे? डेव्हलपिंग कंट्रीजला क्लायमेट फायनान्स प्रोव्हाइड करायचे आहे, जेणेकरून या फायनान्स थ्रू ह्या ज्या डेव्हलपिंग कंट्रीज असतील ते जास्तीत जास्त कार्बन इफिशियंट टेक्नॉलॉजीज ते यूज करू शकतील. फॉर एक्झाम्पल आताच बघा, इंडियाने भारत स्टेज 4 पासून डायरेक्टली आपण भारत स्टेज 6 कडे आपण उडी मारलेली आहे. ती आपण का मारलेली आहे? एक्झॅक्टली याच्यासाठीच पॅरिस ॲग्रीमेंटच्या अंतर्गत आपण जे कमिटमेंट दिली ग्लोबल एन्व्हायरमेंटलिस्टला ती फुलफिल करण्यासाठी आपण आता डायरेक्टली भारत स्टेज 6 कडे आपण उडी मारली. बरं, सो नेक्स्ट थिंग बघा, पॅरिस ॲग्रीमेंटने काय सांगितलेलं सॉरी पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये पॅरिस ॲग्रीमेंटने सांगितलेलं की तुम्हाला फायनान्स द्यायचा आहे. रूलबुकने सांगितलं की तुम्ही फायनान्स द्यायचा आहे, पण ठीक आहे, पण कसा फायनान्स द्यायचा आहे? तुम्ही लोनमध्ये किती पैसे देणार, कन्सेशनमध्ये किती देणार, ग्रँटमध्ये किती देणार, हे तुम्हाला सगळं व्यवस्थित अकाउंटेड करून आणि सबमिट करून तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, ओके. सो गोईंग फॉरवर्ड, ही जी कॅटोविसला जी सबमिट झाली तिथे त्यांनी काय केलं की पॅरिस ॲग्रीमेंटला तुम्ही ऑपरेशन कसं करणार हे त्यांनी दिलेलं आहे. पॅरिस ॲग्रीमेंटचं जे एकूण डॉक्युमेंट होता तो फक्त 27 पेजचा होता आणि रूलबुकचा जो डॉक्युमेंट आहे तो 133 पेजचा आहे. सो याच्यावरून तुम्हाला समजेल की रूलबुक आणि कॅटोविसचं महत्त्व काय आहे. बरं, सो गोईंग फॉरवर्ड, नेक्स्ट क्वेश्चन अरायझेस, इज और वॉज कॅटोविस ओनली अबाउट द रूलबुक? तर कॅटोविस हे फक्त रूलबुकबद्दल होतं का? तर नाही, ते रूलबुकपेक्षाही जास्त होतं. तर रूलबुकपेक्षा जास्त काय होतं ते बघून घेऊ आपण. की झालेलं काय, IPCC दॅट इज इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन द क्लायमेट चेंज यांनी काय सांगितलं? यांनी एक फिजिबिलिटी रिपोर्ट आणलेला. त्या फिजिबिलिटीमध्ये त्यांनी सांगितलं जे 1.5 डिग्री सेल्सिअस टार्गेट आहे. पॅरिस ॲग्रीमेंटने 2 टार्गेट दिलेले. एक त्यांनी स्पेसिफिक टार्गेट दिलं की 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला कमी करायचंच आहे आणि 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, मग IPCC यांनी काय सांगितलं की जे फिजिबिलिटी ऑफ अटेनिंग द 1.5 डिग्री सेल्सिअस जे टार्गेट आहे त्याची फिजिबिलिटी त्यांनी चेक केली आणि 1.5 डिग्री सेल्सिअस एवढं टार्गेट आपण अटेन जरी केलं तरीही जो क्लायमेट कॅटास्ट्रॉफी होणार आहे तो आपण कंट्रोल करू शकू की नाही हे त्यांनी इथे चेक केलेलं आहे. अँड माइंडेड IPCCने सांगितलेलं आहे की सध्याचे जे आपले ॲक्शन्स आहेत त्या ॲक्शन्सच्या भरोशावर जर आपण राहिलो तर आपण 2 तर सोडूनच द्या, 1.5 डिग्री सेल्सिअस तर सोडूनच द्या, आपण 2 डिग्री सेल्सिअस सुद्धा अटेन नाही करू शकत. आणि सपोज आपण इव्हन 1.5 डिग्री सेल्सिअस जरी अटेन केलं तरीही क्लायमेट कॅटास्ट्रॉफी म्हणजे क्लायमेट चेंजमुळे होणारे फ्लड्स, क्लायमेट चेंजमुळे होणारे सायक्लॉन्स किंवा क्लायमेट चेंजमुळे होणारे डिस्ट्रक्शन्स आपण थांबवू शकत नाही. आपल्याला ॲटलिस्ट 1 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज करण्याचा मुभा आहे विथ रिस्पेक्ट टू दी जी आपल्या अर्थची फिजिबिलिटी आहे त्याच्यामुळे. सो ठीक आहे, सो कॅटोवी हे फक्त रूलबुकपर्यंत मर्यादित नव्हतं, तर ते कशाशी त्याच्या पुढे जाऊन कशाबद्दल ते बोललेत? ते IPCC बद्दल बोललेत. पण लक्षात ठेवा, ह्या IPCC जर रिपोर्ट होता त्याच्याबद्दल फक्त एन्व्हायरमेंटलिस्ट, सायंटिस्ट अँड रिसर्चर्सच बोलले. फक्त डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीजने याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं नाहीये. का नाही दिलंय ते आपण पुढे बघूया, तुम्हाला लक्षात येईलच. It was expected that countries would give some indication of their willingness to do more than what they are currently committed to. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आन्सर्समध्ये आपल्याला लिहायला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्ष द्या. झालेलं काय, इट वॉज एक्सपेक्टेड, असे एक्सपेक्टेशन्स होते की कंट्रीज ज्या कुठल्या कंट्रीज इथे जमा होतील ते अजून मोर अँड मोर ते त्यांच्या कमिटमेंट देतील की आम्ही सध्या जर सध्या आम्ही 50 मेगाटन ऑफ कार्बन डायऑक्साईड कंट्रोल करत आहोत तर उद्या जाऊन आम्ही 100 मेगाटन ऑफ कार्बन सुद्धा आम्ही कंट्रोल करू, असं एक्सपेक्टेशन होतं. पण तसं अजिबात झालेलं नाही. बट दॅट डिड नॉट हॅपन. ठीक आहे,
एक एकदम अगली बॅटल झालं कोणाकोणामध्ये आपल्याला माहिती आहे, डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज. त्यांनी इव्हन IPCCचा रिपोर्ट होता तो सुद्धा ॲक्नॉलेज नाही केला. त्यांनी काय सांगितलं, IPCCचा रिपोर्टला आम्ही ॲक्नॉलेज नाही करत, तो किती खरा आहे किती खोटा आहे याचे चेक करायला हवा. इव्हन डेट हाईट आहे आता ही. बरं, पुढे जाऊया. The absence of any indication towards increasing ambitions of the climate actions was a major disappointment of the Katowice conference. So जेव्हा कॅटोविस कॉन्फरन्सवर जेव्हा डिसअपॉइंटमेंट किंवा डिसएडव्हान्टेजेस आपल्याला विचारले जातील किंवा जे प्रॉब्लेम्स विचारले जातील, तेव्हा इथे आपण काय लिहिणार आहोत, ॲम्बिशन्स. आपण जिथे आहोत सध्या त्याच्या पुढे गेलेलो नाही आहेत. आपण काय केलं आहे, फक्त जिथे आहोत त्याच्याबद्दल थोडेफार रूल्स बनवलेले आहेत. आणि एक महत्त्वाचा जो पॅरामीटर आहे दॅट इज मार्केट, तो आपण पुढे बघूच, तो आपण सोडून दिलेला आहे, त्याच्यावर आपण जास्त बोललेलो नाही आहे. बघा इथे तुम्हाला लक्षात येईल, इट वॉज व्हॉइस्ड रिपीटेडली बाय द स्मॉल आयलंड स्टेट्स अँड लिस्ट डेव्हलप कंट्रीज विच आर एक्सपेक्टेड टू फेस द वर्स्ट इम्पॅक्ट्स ऑफ द क्लायमेट चेंज. याच्याबद्दल आपण बघितलं. ठीक आहे. सो गोइंग फॉरवर्ड, नेक्स्ट क्वेश्चन अरायझेस, हॅज द रूल बुक ॲड्रेस्ड ऑल इश्यूज इट वॉज मीन टू लुक ॲट? इज इट? नो, इट इज नॉट. वाय? वन इम्पॉर्टंट एलिमेंट, जो एक इम्पॉर्टंट एलिमेंट होता तो पुन्हा आपण नेक्स्ट इयरपर्यंत ढकलून दिलेला आहे. ठीक आहे. आता झालेलं काय बघा, आर्टिकल 6च्या अंतर्गत पॅरिस ॲग्रीमेंटने काय सांगितलं, पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये आर्टिकल 6 आहे. त्या पॅरिस ॲग्रीमेंटने काय सांगितलेलं, एक मार्केट मेकॅनिझम फॉर ट्रेडिंग कार्बन इमिशन्स. आता तुम्हाला सर्वांना ट्रेडिंग ऑफ कार्बन इमिशन्स किंवा कार्बन क्रेडिटबद्दल माहिती असेल. ठीक आहे. जर नसेल माहिती तर मी एक जण थोडक्यात सांगून देतो की कसं असतंय. बघा, सपोज चायना आणि इंडियाला UNFCCच्या अंतर्गत काही लिमिटेशन्स दिलेले असतात कार्बन डायऑक्साईड इमिट करायचे. नाव सपोज चायनाला, लक्ष द्या, चायनाला जर 100 मेगाटन कार्बन डायऑक्साईड तुम्ही एमिट करू शकतात अशी परमिशन दिलेली असते. आणि इंडियाला सपोज 50 मेगाटन ऑफ कार्बन डायऑक्साईड तुम्ही प्रोड्यूस करू शकता अशी परमिशन दिलेली असेल. पण आता इंडियाला जरी 50ची परमिशन असेल, पण इंडिया काय करतोय, फक्त 30च करतोय. ठीक आहे. इंडियाला परमिशन किती होती, 50 मेगाटन ऑफ कार्बन तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये सोडू शकतात. पण इंडिया टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो आणि त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून इंडिया काय करतोय, फक्त 30च पाठवतोय. म्हणजे इंडियाकडे 20 मेगाटन ऑफ कार्बन तसा उरलेला आहे. तसा अजूनही इंडिया 20 मेगाटन ऑफ कार्बन पाठवू शकतोय. ठीक आहे. मग आता हे 20 मेगाटनचं काय होणार, 20 मेगाटनचं कार्बन क्रेडिटमध्ये कन्वर्ट होणार. सपोज ते कितीमध्ये होते, 20 कार्बन क्रेडिटमध्ये त्याचं कन्वर्जन होत आहे. आता जसं चायनाला 100चा मुभा दिलेली की 100 मेगाटन कार्बन तुम्ही पाठवू शकतात, पण चायनाने काय केलं आहे, प्रॉब्लेम झाले काहीतरी आणि त्याच्यामुळे त्यांनी 120 मेगाटन ऑफ कार्बन त्यांनी प्रोड्यूस केलेला आहे. आता चायनाने 20 मेगाटन ऑफ कार्बन एक्स्ट्रा प्रोड्यूस केलेला आहे. मग चायना काय करणार, जे इंडियाकडे जे 20 कार्बन क्रेडिट्स आहेत मेगाटनसाठी, 20 मेगाटन ऑफ कार्बन क्रेडिट आहेत ते विकत घेऊन टाकणार. ठीक आहे. आणि मग चायनाचं, मग थोडक्यात काय होतं आहे, चायनाने पण 100 अटेंड केलं आणि इंडियाने पण मग आता 50 अटेंड केलं. या इन बिटवीन काय झालं, चायनाला पण थोडा फायदा झाला आणि इंडियाला पण फायदा झाला. सो हे जे ट्रेडिंग किंवा हे जे एक्सचेंज ऑफ कार्बन क्रेडिट जिथे होतं ना, तिथे त्याला काय बोलतो आपण, ट्रेडिंग ऑफ कार्बन इमिशन मार्केट मेकॅनिझम. ठीक आहे. याला ऑफसेट मेकॅनिझम सुद्धा बोलतात. हे आपल्या एन्व्हायरमेंटचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बरे, सो आता जो क्योटो प्रोटोकॉल होता, क्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत हे मार्केट मेकॅनिझम होतं आपल्यासाठी. पण आपल्याला माहिती आहे 2020मध्ये क्योटो प्रोटोकॉल जेव्हा संपून जाईल तेव्हा त्याच्यासोबतच हे मार्केट मेकॅनिझम सुद्धा संपून जाईल. ठीक आहे. मग आता पॅरिस ॲग्रीमेंटसाठी आपल्याला एका नवीन मार्केट मेकॅनिझमची गरज आहे. हा झाला पहिला पॉईंट की पॅरिस ॲग्रीमेंटच्या अंतर्गत आपल्याला एक नवीन कार्बन ट्रेडिंग मार्केटची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट हा जरा इथे इथपर्यंत कोणालाच काही प्रॉब्लेम नाही आहे की डेफिनेटली आपल्याला न्यू कार्बन मार्केटची गरज आहे. पण आता इथून पुढे मेन प्रॉब्लेम चालू होते की झालेलं काय आहे की ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, मोठ्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, सच ॲज ब्राझील असेल, चायना असेल आणि इंडिया असेल, यांनी गेल्या 5-6 वर्षांमध्ये खूप कमी प्रमाणात त्यांनी कार्बन प्रोड्यूस केलेलं आहे चांगल्या टेक्नॉलॉजी यूज करून. सो त्यांच्याकडे खूप कार्बन क्रेडिट उरून पडलेले आहेत. ठीक आहे. कार्बन क्रेडिट खूप उरलेले आहेत त्यांच्याकडे. आता या उरलेल्या कार्बन क्रेडिटचं करायचं काय, कारण की कार्बन क्रेडिट्स आर इक्वल टू दी मनी, इजंट इट. कार्बन क्रेडिट्स आर इक्वल टू दी $. मग हे उरलेल्या कार्बन क्रेडिटचं आता करायचं काय, कारण हे उरलेले कार्बन क्रेडिट 2020मध्ये त्याचा काही उपयोगच होणार नाही असं दिसतंय, त्याचं डिमोनेटायझेशन होऊन जाणार असं दिसतंय. ठीक आहे. हा झाला दुसरा पॉईंट. आता बघा, आपल्याला माहिती आहे जसे दिवस चाललेले आहेत तसे जे मोठे कंट्रीज आहेत ते क्योटो प्रोटोकॉलमधून निघून चाललेले आहेत. फॉर एक्झाम्पल USA असेल. ठीक आहे. USA निघून गेला आहे, त्यानंतर क्युबा निघून गेला आहे, त्यानंतर आता इराण आणि इस्रायल पण आता निघून जायची वाट बघतायत.
सो ज्या कंट्रीज आहेत ते निघून चाललेले आहेत. सो थोडक्यात काय, क्योटो प्रोटोकॉलचा जो वचक होता या कंट्रीजवर तो निघून चाललेला आहे. मग आता सपोज जर USA इथून निघून गेला, म्हणजे काय, मग आता USA त्याला वाटेल तेवढा तो कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करणार आणि ही विल नॉट इवन केअर अबाउट दी बाईंग दी कार्बन डायऑक्साईड ट्रेडिंग इमिशन्स, इजंट इट. मग आता USA कन्सिडरच करणार नाही की आपण आता कार्बन ते कार्बन सर्टिफिकेट्स आहेत ते आपण विकत घ्यायचे, त्याची काही गरजच नाही उरली. मग याच्यामुळे झालं काय, ज्या डेव्हलपिंग कंट्रीज होत्या लाईक इंडिया, चायना आणि ब्राझील, दे हॅव अक्युमुलेटेड ह्यूज अमाऊंट ऑफ अनयुज्ड कार्बन क्रेडिट्स. येते लक्षात. सो ऑलमोस्ट चायना आणि ब्राझीलकडे 70% ऑफ ग्लोबल अनयुज्ड कार्बन क्रेडिट्स आहेत. ठीक आहे. मग आता होतं काय आहे की आता या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे बघा, ठीक आहे, पॅरिस ॲग्रीमेंट वगैरे आपल्याला सगळं हे बरोबर आहे, पण आमच्याकडे जे उरलेले अनयुज्ड कार्बन क्रेडिट्स आहेत ते तुम्हाला पुढच्या 2020 पासून जे नवीन मार्केट येईल त्याच्यामध्ये हे आमचे जे उरलेले कार्बन क्रेडिट्स आहेत ते व्हॅलिड असायला हवेत. ठीक आहे, व्हॅलिड असायला हवेत. आम्ही पैसे खर्च केल्याने इट इज ऑल राईट, पण आम्हाला तुम्ही परमिशन तर द्या. 2020 नंतर आमचे जे पैसे उरलेले आहेत ते आम्हाला खर्च करण्याची, इजंट इट. ओके. सो आता डेफिनेटली डेव्हलप कंट्रीजला याच्यावर प्रॉब्लेम आहे. डेव्हलप कंट्रीज काय म्हणतात आहे की हे बघा, आम्हाला ह्या अनयुज्ड कार्बन क्रेडिटच्या ऑथेंटिसिटीवर आम्हाला भरोसा नाही आहे. सेकंड थिंग, हे कार्बन क्रेडिट्सचं तुम्ही व्हेरिफिकेशन मेकॅनिझम अंडर दी क्योटो प्रोटोकॉल, याच्यावर आम्हाला भरोसा नाही आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही DBS प्रोजेक्ट, म्हणजे असे प्रोजेक्ट जे फक्त पेपरवर एक्झिस्ट करतात आणि फिजिकली प्रेझेंट नाही करत. ठीक आहे, याच्यावरही त्यांना प्रॉब्लेम आहे. मग आता ब्राझील एकदम पुढे आलेला आहे आणि इंडिया आणि चायनाने त्यांना एक मूकसंमती त्यांनी ब्राझीलला दिलेली आहे, एक सपोर्ट दिलेला आहे. सो युनियन ॲव्हरेज एक बॅटल इथे तयार झालेला आहे आणि आता दोन्हीही साईड्स ग्राउंड कन्सिडर करायला तयार नाहीत, म्हणजे दोन्ही साईड मागे हटायला तयार नाहीत. सो कन्फ्रंटेशनमुळे आता कन्फ्रंटेशन झालेलं आहे. सो आता नेक्स्ट इयरला जी बैठक असेल त्याच्यामध्ये ठरवण्यात येईल असं ठरलेलं आहे. सो त्यांनी मार्केट मेकॅनिझमचा जो पार्ट होता तो बाजूला ठेवला आणि लेट्स गो फॉरवर्ड, बाकीच्या गोष्टी त्यांनी इथे फायनलाइज केलेल्या आहेत. ठीक आहे. सो युनियन ॲव्हरेज आपल्याला मार्केट नाही हाताशी आलं आहे, पण बाकीच्या फायनान्स, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसुद्धा हाताशी नाही आलं आहे. फक्त फायनान्सवर थोडंसं बोलण्यात आलेलं आहे, पण माइंड इट इथे कंपल्शन केलेले नाही आहेत अजून कोणाला. सो युनियन ॲव्हरेज आय वुड से की तसं बघायला गेलं तर जास्त काही हाताशी आलेलं नाही आहे इथे. ओके. सो गोईंग फॉरवर्ड, हा एक छोटासा पण एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. इथे बघा, एकदम दुर्दैवी घटना इथे दिसत आहे आपल्याला. नगरहोले जे एलिफंट सँच्युरी आणि टायगर सँच्युरी आहेत आंध्र प्रदेशमधली, कर्नाटकामधली, इथे हा एकदम अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला. बघा इथे या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की जो हत्ती होता या फेन्सवरून पलीकडे जायचा त्याने प्रयत्न केला, पण आणि अनफॉर्च्युनेटली त्याला त्याचा जीव तिथे गमवावा लागलेला आहे. चलो आपण हे बघून घेऊ आता काय आहे. छोट्या गोष्टी आहेत, जास्त महत्त्वाच्या गोष्टी नाही त्याच्यामध्ये, पण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने थोड्या आन्सर्ससाठी आपल्याला उपयोगी पडू शकतात. नगरहोले, कर्नाटका, हे 2 नावं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यानंतर ह्युमन हॅबिटेशन्स मध्ये काय होतं आहे, हे जे टस्कर्स असतात, दॅट इज एलिफंट्स असतात, ते काय करतात, इंटरफेअर करतात. त्याच्यामुळे मग टस्करची इनव्हेरिएबली त्यांची डेथ होऊन जाते. ठीक आहे. एलिफंट कम्प्लीट होतं आहे ते जाऊ द्या, आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण तिथे जाऊया. इथे बघा आता, एलिफंट मुवमेंट्स कॅन बी क्लासिफाईड ॲज डेली ऑर दी सीझनल. होतं काय, आता जे एलिफंट्स असतात ना, त्यांना एलिफंट्सना इकडे तिकडे जावं लागतं त्यांना. का जावं लागतं, कारण त्यांची बॉडी खूप मोठी आहे. बॉडी खूप मोठी असल्यामुळे त्यांना खुराक खूप जरा जास्त लागतो आणि त्या खुराक खूप जास्त लागतो त्याच्यामुळे ते कुठल्याही फॉरेस्टच्या एका सेक्टरमध्ये थांबून राहू शकत नाही, कारण तिकडचा खुराक संपला की त्यांना दुसऱ्या खुराकमध्ये जावं लागतं. मग 2 एरियातला, म्हणजे सपोज 2 एरियातला, X एरियातला आणि B एरियातला कनेक्ट करणारा एक रस्ता असतो, त्याला काय बोलतात, एलिफंट कॉरिडॉर. आता सपोज हा एलिफंट कॉरिडॉर जर रस्त्यांच्या मधून जात असेल किंवा हा जो एलिफंट कॉरिडॉर रेल्वे लाईनच्या मधून त्यांना क्रॉस करून जात असेल, तर या एलिफंट जेव्हा ते क्रॉस करतात ना, तेव्हा त्यांच्या जीवाला खूप धोका असतो. का धोका असतो, बट फॉर ऑब्वियस रिझन, कारण जेव्हा त्या रोडवरून किंवा रेलवरून जेव्हा एखादी गाडी जाईल तेव्हा त्या एलिफंटला हिट करण्याची खूप जास्त शक्यता असते. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. आता जेव्हा ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं की जे निलगिरी हिल्स कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे, निलगिरी हिल्समधून जे 39 रिसॉर्ट होते, इल्लिगल रिसॉर्ट होते, ते सुप्रीम कोर्टने काढून टाकायला लावले. याच्यामुळे झालं काय, जो 22 किलोमीटरचा वाईल्ड लाईफ पॅसेज होता, फॉर एक्झाम्पल कॉरिडॉर होता, जो एलिफंटच्या मुवमेंटसाठी नेसेसरी होता, तो इथे फ्री झाला. इथे काही गोष्टी लक्षात ठेवा. वेस्टर्न घाट्समध्ये एलिफंट्स असतात जून टू सप्टेंबरमध्ये, म्हणजे कधी पावसाळ्यामध्ये, आणि ते ईस्टर्न घाट्समध्ये जातात
ऑक्टोबर टू जानेवारीच्या मान्सून्समध्ये. ठीक आहे, मग जिथे जिथे पाऊस असेल, पावसामुळे जिथे जिथे जास्त झाडं असतील तिथे तिथे ते ट्रान्सपोर्ट म्हणजे ते एकमेकांसोबत ते एकामागे एक जात असतात. सो प्रॉब्लेम काय आहे, फेन्सिंगच्या शॉर्ट कमिंग्स आहेत. हे बघा, फेन्सिंगची हाईट एक तर कमी पण नाही आहे आणि मोठी पण नाही आहे, मीडियम आहे. म्हणून मग हत्तींना काय वाटतंय की ते क्रॉस करू शकतील. मग ते क्रॉस करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना व्हेरी अनफॉर्च्युनेटली त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतोय. सो ह्या गोष्टींकडे लक्ष द्या, फक्त हे याच्यात सांगितलेलं आहे. अल्टरनेटिव्हमध्ये इथे काय काय अल्टरनेटिव्ह इथे करता येतील. आन्सर्समध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिस्ट आणि कन्झर्वेशनिस्ट या शब्दांचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर कंपेन्सेटिंग दी फार्मर्स. होतं काय, हे जे एलिफंट्स असतात हे फार्मर्सच्या जे आपल्या फार्मलँड्स असतात त्याच्यामध्ये घुसून जातात. मग ते कसलेही फार्म्स असो, गव्हाचे असो, भाताचे असो किंवा आपलं शुगर केन असो, यांना ते पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतात. मग हे फार्मर काय करतात, फार्मर इनव्हेरिएबली मग फार्मर त्यांच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक फ्लेन्स उभी करतात आणि इलेक्ट्रिक फेन्सला टच करून हे एलिफंट्सचा शेवटी मृत्युमुखी पडतात किंवा कधी कधी यांना गोळ्या घालून मारूनही टाकण्यात येत आहे. सो कंपेन्सेटिंग द फार्मर, की एलिफंटने जे नुकसान केलं आहे त्या फार्मरचं, त्या फार्मर्सला कंपेन्सेट करणं हाही एक वे असू शकतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जर आपण असं कंपेन्सेट करायला सुरुवात केली मग असं काय होणार, मग फार्मर्सच स्वतः एलिफंटला प्रमोट करतील की या आणि आमचं जे शेत आहे ते तुम्ही उद्ध्वस्त करून टाका, जेणेकरून आम्हाला आयतं कंपेन्सेशन भेटून जाईल. जसं आपल्याला लोन डिफॉल्टच्या बाबतीत बघायला भेटतंय, लोन वेवरच्या बाबतीत बघायला भेटतंय. सो इन एन ॲव्हरेज आपल्याला काय करायची गरज आहे की सीझनल कॉरिडॉर्सचं ह्युमन आणि एलिफंटचा जो इंटरफेस आहे तो कमी करा, तो नॉन व्हायलंट मीन्सने कमी करा. त्याच्यानंतर जी बॅरियर्स आपण प्रोव्हाइड करणार आहे ते इफेक्टिव्ह असू द्या, रोबस्ट असू द्या. ठीक आहे, त्यांची इफिशियन्सी आणि त्याची फाईन टर्निंग कंटिन्युअसली चेंज करा. अँड नॉट दी स्टिग्मा ऑफ दी एलिफंट किलर. एलिफंट किलरचा स्टिग्मा माणसाने कॅरी करण्याची काही गरज नाही आहे, असं यांना इथे सांगायचं आहे. ठीक आहे, सो याच्यामधून जे जे काही गोष्टी येतात त्या फक्त तुम्ही बघा आणि आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या हे करा. थर्ड थिंग या पेजवर महत्त्वाचे आहे, ऑक्सिजन मेक्स अप टू 20% ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर अँड इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट और रोबस्ट बायोसिग्नेचर गॅसेस इन दी अर्थ ॲटमॉस्फिअर. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन किती टक्के आहे अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये, 21% आहे. 21 नाही, तो 20 समथिंग आहे. इथे बघा, इथे त्यांनी ऑक्सिजनचं वेट दिलेलं आहे 16 आपण कन्सिडर करतो, पण ते आहे किती 15.999. ओके, सो ही छोटीशी रिव्हिजन झाली इथे. सो गोईंग फॉरवर्ड आता आपण पुढे जाऊया. सी इथे हार्डली एक छोटेसे 3च आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर 3 कोणकोणते आर्टिकल्स महत्त्वाचे आहेत ते पटकन बघून घेऊ आपण, जास्त वेळ लागणार नाही त्यांना, छोटे छोटे आहेत. ओके, सी लेटेस्टली आपल्याला माहीत आहे BJP सरकार जे आहे ते एका महत्त्वाच्या काही इलेक्शन्स ते हारलेले आहेत. स्पेसिफिकली 5 इथे झाले पण 3मध्ये ते हारले. आपल्याला माहिती आहे आता की नेमकंच झालेलं काय. सी फिस्कल प्रुडन्स या शब्दाचा अर्थ काय होतो, मी आधी तुम्हाला काही गोष्टींचा अर्थ सांगतो. सी प्रुनिंग GST. प्रुनिंग म्हणजे काय, रिमूव्हल किंवा कमी करणं. ठीक आहे, रिमूव्हिंग ऑफ द GST किंवा GST जो रेट आहे तो कमी करण्याबद्दल आपण इथे बोलत आहोत. फिस्कल प्रुडन्स म्हणजे काय, प्रुडन्स म्हणजे काय, कुठलीही गोष्ट खर्च करताना जरा विचार करायचा आणि थोडंफार कंजूस हा शब्द नाही येणार इथे. प्रुडन्स म्हणजे काय, जेवढी गरज आहे ना तेवढीच, एक्स्ट्रा नाही. सो गव्हर्नमेंटला आपण काय म्हणतो, एक फिस्कल कॉन्सॉलिडेशन म्हणतो आपण किंवा फिस्कल प्रुडन्स आपण बोलतो. ठीक आहे, सो फिस्कल प्रुडन्स गव्हर्नमेंटने दाखवणं खूप गरजेचं असतं, अदरवाईज आपल्या डेफिसिट होऊ शकतो, जो आपल्याकडे ट्विन डेफिसिटचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. बरं बघा, ॲडरन्स टू फिस्कल प्रुडन्स इज टू मच टू एक्सपेक्ट वेन नॅशनल इलेक्शन्स आर हार्डली 4 months अवे. इजंट इट. आता आपल्याला माहिती आहे इलेक्शन्स खूप जवळ आलेले आहेत. मग गव्हर्नमेंट काय करणार, गव्हर्नमेंट त्यांच्या लाईनपेक्षा बाहेर जाणार आणि खूप काय काय प्रॉमिस करणार की आम्ही लोन वेवर करू, एक्सेट्रा, तुम्हाला पैसे फुकट देऊन, अँड ऑल दोज थिंग्स. सो फिस्कल प्रुडन्स हे जरा कमी एक्सपेक्टेड आहे आता लेटेस्टली काय झालं, इश्यू काय झालेला, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जेव्हा एका पर्टिक्युलर फंक्शनला गेलेले तेव्हा त्यांनी प्रॉमिस केलेलं की आम्ही जो GST रेट आहे, GST रेट 18%, या स्लॅबमध्ये आम्ही 99% जे आयटम्स आहेत त्या GST मधले ते आम्ही त्याच्यामध्ये टाकू. फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, फॉर एक्झाम्पल सिमेंट, ऑटोमोबाईल कंपोनंट्स, मोटर व्हेकल्स, त्यानंतर टायर्स, त्याच्यानंतर मूव्ही तिकीट्स, डिजिटल कॅमेराज, इवन AC, त्यानंतर लार्ज स्क्रीन टेलिव्हिजन, डिश वॉशर्स. ठीक आहे, हे सगळे आम्ही कुठे टाकू, 18% टाकू. आणि फक्त लक्झरी गुड्स, सीन गुड्स म्हणजे बिग कार्स, पर्सनल एअरक्राफ्ट्स, सिगारेट्स अँड अल्कोहोल हे आम्ही 28% टाकू.
ठीक आहे. सो इन एन ॲव्हरेज आम्ही काय करतोय, ज्या ह्या गोष्टींवर टायर, मूव्ही तिकीट, डिजिटल कॅमेरा, लार्ज स्क्रीन टेलिव्हिजन, एसी, सिमेंट, ऑटोमोबाईल कंपोनंट, मोटर व्हेकल यांच्यावरचा जो टॅक्स आहे तो आम्ही कमी करू, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल, जेणेकरून कन्झ्युमरला त्याचा फायदा होईल आणि मग आम्हाला जास्त मतं भेटतील थोडक्यात. इजंट इट? ओके. सो गोईंग फॉरवर्ड. सो आणि बघा, एक आयरनी तुम्हाला दिसेल की इथे आपल्याला बघायला भेटतंय इन एन ॲव्हरेज मंथली जीएसटीचं कलेक्शन जे 97,000 करोड होतं, पण ते टार्गेटेड किती होतं आपल्याला, 1,12,000 करोड होतं. म्हणजे किती आहे, कमी आहे. आधीच आपलं जीएसटीचं कलेक्शन कमी होतं आहे, त्याच्यावरून आपण आता हे पण कमी करतोय. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. पण आता ह्या मुद्द्याचे म्हणजे 99% जे कंपोनंट्स आहेत ते 18% मध्ये टाकण्याचे काही फायदेही आहेत. ते फायदे आपल्याला बघायचे आहेत, त्याच्याबद्दल बघू. नो डाऊट की ही जी मूव आहे इट इज पॉलिटिकली मोटिवेटेड. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे काय करेल, हे प्रमोट करेल हायर कन्झम्पशन. थोडक्यात काय, जर एखाद्या टीव्हीचा रेट कमी झाला 10,000 पासून 5,000 वर, डेफिनेटली लोक त्या टीव्हीला जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतील. मग हायर कन्झम्पशन भेटेल आणि मग आपल्या इकॉनॉमीला एक चालना भेटेल. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर सिमेंट सारखा जो महत्त्वाचा जो मटेरियल आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण आता बघतो आहे, आपल्याला भारत निर्माण करायचा आहे, सागरमाला आहे. ठीक आहे, या सगळ्या याच्यामध्ये किंवा आपण रोड्स तयार करत आहोत अँड व्हॉट नॉट, आपण महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स आपण घेत आहोत. सो त्या कंडिशनमध्ये आपल्याला सिमेंट हे खूप महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे. आणि इन दॅट केस मग तुम्ही सिमेंटवर 28% लेव्ही तुम्ही कशी लावू शकतात. सो जेव्हा आपण सिमेंटचं जर लेव्ही आहे ती कमी करू, मग काय होणार आहे, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला बूस्ट भेटणार आहे. ठीक आहे. ऑन दी अदर हँड याच्यावर आपलं काय म्हणजे ह्या मूवचा आपल्याला एक इकॉनॉमिक रॅशनली बघायला भेटतो आहे. ठीक आहे. सेकंड थिंग जे इथे आपल्याला बघायला भेटतंय, फार्मर्सबद्दल येणे दिलेलं आहे. फार्मर्सला तुम्ही काय करा, त्यांना लोन वेवर देण्याऐवजी ना त्यांना पर एकर ट्रान्सफर करून द्या त्यांच्याकडे. ठीक आहे, डायरेक्ट डीबीटी करून द्या त्यांच्या अकाउंटमध्ये, पर एकर ट्रान्सफर. तुम्ही उत्पन्न घ्या किंवा नका घेऊ, त्या हिशोबाने त्यांना डायरेक्टली देऊन टाका. कारण जेव्हा आपण लोन वेवर देतो, तो लोन वेवर आपण काय करतो, जे डिफॉल्टर्स असतात, जे लोन प्रोव्हाइड करत नाही ना, त्यांना आपण एनकरेज करतोय. ठीक आहे, जे लोक लोन पे करत नाही त्यांना आपण एनकरेज करतोय आणि जे लोक लोन पे करतायत त्यांना आपण डिस्करेज करतोय. ठीक आहे, मग हे न करता त्यांना काय करा, डीबीटी देऊन टाका. ठीक आहे, बरे. गोईंग फॉरवर्ड, इथे तुम्हाला बघेल की सध्याचं जी इकॉनॉमी आहे, इकॉनॉमी सुटेड आहे की हे करण्यासाठी. ही जी जीएसटीची मूव होती ती सुटेड आहे का, कारण हार्डली काही वीकपूर्वी पर बॅलर कॉस्ट होती 80 ते 85 रुपये, आता ती 60ला ऑलमोस्ट आलेली आहे. रुपीज टू डॉलर रेशो किती होता, 75चा होता, तो आता 71ला आलेला आहे. आणि ही बॉन्ड ही कन्सेप्ट इकॉनॉमीची आहे, तरी तुम्हाला एक सांगून देतो. बॉन्ड यील्ड सध्या किती आहे, 8.2 होतं, पण आता ती 7.2 आहे. बॉन्ड यील्ड जेवढी कमी असेल ना तेवढी आपल्याला चांगली असते, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तसा हा इकॉनॉमीचा पार्ट आहे. बरं, सो जीएसटीचे इम्प्लिकेशन्स आपण बघितलेत आणि त्या मूवचे चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि वाईट कुठल्या गोष्टी आहेत हे आपण दोन्ही बघितलं. सेकंड लास्ट आर्टिकल सी, अगेन झालेलं काय, हे आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबद्दल हे आहे, त्याला किती ऑथॉरिटी आहे, ऑल दोज थिंग्स बघूया. सी, झालेलं काय, नोव्हेंबर 2012मध्ये एक इडू मिशमी ट्राईब आहे अरुणाचल प्रदेशमधली. त्यांनी काय केलं, त्यांनी ट्रायगलचे 3 कप्स त्यांनी साईट केले. कुठे केले त्यांनी, दिबांग व्हॅली ही नदी आहे, कुठे आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. सो इथे त्यांना काही 3 टायगरचे छोटे छोटे पिल्लं त्यांना सापडले आणि मग त्यांनी ते जाऊन कोणाला सांगितलं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलं. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला मग त्यांनी त्यांचा फॉलोअप घेतला, 3 वर्ष त्यांची लॉंग स्टडी केली. तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे, दिबांग व्हॅली सेंच्युरीमध्ये 11 टायगर्स आहेत आपल्याकडे. किती, 11. ठीक आहे, आपण अनफॉर्च्युनेटली झालेलं काय आहे, जे डेव्हलपमेंट आपण जे प्रोजेक्ट्स आणतो त्याच्यामुळे दिबांग वाईल्ड लाईफ सेंच्युरीला डेंजर इथे प्रोव्हाइड करण्यात आलं आहे आणि यांना परमिशन कोणी दिली आहे, अल्टिमेटली वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी परमिशन दिलेली आहे. सो एका ठिकाणी आपण हे जे आपले टायगर सँच्युरीज आहेत यांना प्रोटेक्ट करण्याचं म्हणत आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण डेव्हलपमेंट वर्क येत आहोत. सो हे काय आहे, एक डायकोटॉमी क्रिएट झालेलं आहे. सो याच्याबद्दल हे आर्टिकल आहे. इथे नावं लक्षात घ्या, 2 हायड्रोल पॉवर प्रोजेक्ट्स आहेत. एक आहे इटालिंग कुठे आहे, जो जिंदाल क्रिएट करतोय, दिबांग व्हॅली ऑफ अरुणाचल प्रदेश. दिबांग अरुणाचल प्रदेश. आणि दुसरा आहे डेम्वे कुठे आहे, अगेन अरुणाचल प्रदेशमध्ये, लोहित डिस्ट्रिक्टमध्ये आहे. सो बघा, हा जो डेम्वे प्रोजेक्ट आहे ना, हा कॅमलँग वाईल्ड लाईफ सेंच्युरीला थ्रेट करत आहे. हे एवढंच महत्त्वाचं आहे, जास्त महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही बघा, हे बघा, डेम्वे कॅमलँग वाईल्ड लाईफ सेंच्युरी, हा जो डेम्वे प्रोजेक्ट आहे हा कोणावर आहे, लोहित रिव्हरवर आहे. आता या लोहित रिव्हरवर बांधल्यावर काय होणार आहे, ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन दी फ्लो ऑफ दी लोहित रिव्हर हा होईल. त्याच्यानंतर लोहित रिव्हरमध्ये जे गँगेटिक रिव्हर डॉल्फिन्स आहेत
त्यांनाही प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे आधी. याचे जे डायरेक्टर आहेत असाद रहानी यांनी सुद्धा सांगितलं आहे की लोहित रिव्हरच्या खालती गेल्यावर आपल्याला काय बघायला भेटतंय, एक परशुराम कुंड बघायला भेटतंय. या परशुराम कुंडमध्ये मेडिसिनल प्लांट कन्झर्वेशन एरिया आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्लोबली सिग्निफिकंट मेडिसिनल प्लांट्स बघायला भेटत आहे. सो जर आपण डेम्बे प्रोजेक्टसोबत आपण कंटिन्यू केलं तर हा जो परशुराम कुंड, ज्याच्यामध्ये जो मेडिसिनल प्लांट कन्झर्वेशन एरिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिग्रेडेशन बघायला भेटेल. सेकंड, हा जो इटालियन प्रोजेक्ट आहे, इटालियन प्रोजेक्टमुळे काय करावं लागतं आहे, आपल्याला 2,80,000 ट्रीज पाडून टाकावे लागतात आहे, फॉरेस्ट डायव्हर्जन करावे लागतात आहे, 18 विलेजेसला इम्पॅक्ट होतात आहे. सो ह्या दोन्ही याच्यामुळे आपल्याला काय बघायला भेटतं, दोन्ही प्रोजेक्ट्समुळे आपल्याला एन्व्हायरमेंटल अँड इकॉलॉजिकल डिस्ट्रप्शन बघायला भेटत आहे. ठीक आहे, सो मग ह्या गोष्टी करायची गरज नाही आहे, हे इथे सांगायचं आहे यांना. थर्ड एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रातलं त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे की चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये जो ताडोबा टायगर रिझर्व आहे, तो तिथे त्यांनी काय केलेलं आहे, आता आपले जे रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते नितीन गडकरी यांनी 100 किलोमीटरचा रोडला त्यांनी परमिशन दिलेलं आहे. आता या 100 किलोमीटरचा रोड जेव्हा टायगर रिझर्व किंवा सँच्युरीमध्ये जेव्हा जाईल, तेव्हा टायगर आणि कारची टक्कर होण्याची खूप जास्त शक्यता येते, स्पेसिफिकली नाईटमध्ये. मग याच्यामुळे काय होणार आहे, अगेन आपल्या टायगरची पॉप्युलेशन कमी होणार आहे. आत्ताच आपण बघितलं गीर सँच्युरीमध्ये काय झालेलं होतं, राईट. सेकंड थिंग, कर्नाटकाने एकदम चांगला एक इनिशिएटिव्ह घेतलेला की बंदीपूर नॅशनल पार्क, दॅट इज बंदीपूर टायगर सँच्युरी, याच्यामधून जो नॅशनल हायवे दॅट इज 766 हा जो जात होता, यांनी तिथे सांगितलेलं की ह्या कर्नाटक गव्हर्नमेंटने सांगितलेलं की ह्या नॅशनल हायवेमधून रात्रीला ट्रॅफिक नाही होणार. ठीक आहे, पण आता सेंट्रल रोड मिनिस्ट्री काय सांगते की नाही, हा जो बॅन आहे तुम्ही तो काढून टाका आणि आम्हाला हे द्या, परमिशन द्या. पण मग याच्यामुळे काय होणार आहे, अगेन रोड किल होणार आहे. मग गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट इज बिईंग प्रो डेव्हलपमेंट, पण आपल्याला प्रो एन्व्हायरमेंट असायला हवा. वाय, बिकॉज तुम्ही बघा ग्लोबली एन्व्हायरमेंटल इश्यूज आर इन्क्रीजिंगली ड्रायव्हिंग पॉलिसीज. ठीक आहे, तर एन्व्हायरमेंटल इश्यूज डिसाईड करतात की आपली पॉलिसी डेव्हलपमेंट पॉलिसी कशी असेल. त्याच्यामुळे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी जरा विचार करून कुठल्याही गोष्टीला परमिशन द्यायला हवी, एवढं त्यांना इथे सांगायचं आहे. ओके, सो गोविंग नेक्स्ट. हा पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, याच्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. आपण जो नेक्स्ट आहे याच्याकडे जाऊया. बरं, सी हा आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, आणि तो आहे पोलिसमॅनबद्दल. पोलिसमॅन ट्रेन थायसेल्फ. थायसेल्फचा अर्थ असतो युअर सेल्फ. सो पोलिसमॅन तुम्ही स्वतःला ट्रेन करा, असं यांना सांगायचं आहे. इश्यू सांगतो काय आहे तुम्हाला. सी, इश्यू काय आहे, ह्या महिन्यामध्ये दॅट इज वर्षाच्या अखेरीस आता जे सिनियर पोलीस ऑफिसर्स असतील ना पूर्ण आपल्या देशभरातले, ते एका ठिकाणी जमा होतील आणि ते इम्पॉर्टंट इश्यूज आहेत ते त्यांना डिस्कस करतील. ठीक आहे, आणि कोणाच्या अंडर होते आहे, ही इंटेलिजन्स ब्युरोच्या अंडर होते. आपल्याला माहिती आहे इंटेलिजन्स ब्युरो काय करतोय, देशाच्या अंतर्गत जे इंटेलिजन्स आहे ते कव्हर करतं आणि रॉ देशाच्या बाहेर. ठीक आहे, बरं हे लक्षात ठेवा. बरं, आता या मीटिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर डिलिब्रेशन्स होणार आहेत. सगळ्यात पहिले आहे फेक न्यूज, त्यानंतर इन्क्रीजिंग लिंचिंग, जी लिंचिंगमध्ये मॉब लिंचिंग, आणि एक नवीन जो त्यांनी आता शोधून काढलेला आहे तो आहे अर्बन नक्सलिझम. आता अर्बन नक्सलिझम हे होत आहे, या गोष्टीवर ते डिलिब्रेट करणार आहेत. पण आता बघा, ह्या आर्टिकलचा मेन जो कोर जो आहे तो जो गाभा आहे त्याच्याकडे आपण जाऊया. एक मिनिट. येस. सो आता बघा, हे जे अशा ज्या मीटिंग्स असतात, या मीटिंग्स नेहमी कशा असतात, क्लोज डोअर असतात. ठीक आहे, आणि याच्यामधून जे काही डिलिब्रेशन्स होईल ते कधीच बाहेर येत नाही. आणि ह्या गोष्टींना आपण बघणार, ह्या गोष्टींना आपण बोलणार. त्याच्यानंतर सेकंड थिंग, हे जे पोलीस असतात, पोलीस ऑफिसर्स असतात, यांचं काय नेहमी म्हणणं काय असतं, जे पोलीस लिडरशिप असतात ते काय करतात, ते नेहमी जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, जे माल फंक्शनिंग होतं त्याच्यासाठी ते काय करतात, इन्स्टिट्यूशनल सेटअपवर ते सगळं खापर फोडून देतात. थोडक्यात ते काय सांगतात की बघा, पोलीस कॅन बी नो बेटर दॅन द सिस्टम ऑर द सोसायटी अराउंड देम, की पोलिसांच्या आजूबाजूला जी सिस्टीम आहे त्याच्यासारखेच पोलीससुद्धा असते. सो त्यांचं काय म्हणणं आहे की सोसायटी करप्ट आहे म्हणून पोलीस करप्ट आहे. ठीक आहे, असं त्यांचं एकंदरीत म्हणणे आहे. त्यानंतर ते पूर्ण जे खापर आहे ते कोणावर फोडून देतात, जे पॉलिटिकल इंटरफरन्स ना त्यांच्यावर ते फोडून देतात. आणि त्यानंतर ते काय सांगतात की कॉलोनियल डिझाईन, पोलीस डिपार्टमेंटची जी कॉलोनियल डिझाईन आहे त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे आणि आमच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफरन्स खूप जास्त होतं. त्याच्यामुळे
पोलीस डिपार्टमेंट हे व्यवस्थित काम करू शकत नाही. सेकंड थिंग त्यांचं काय म्हणणं असतं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शॉर्टेजेस आहेत, आमच्या मॅनमोरमध्ये शॉर्टेजेस आहेत, म्हणून आम्ही व्यवस्थित काम करू शकत नाही आहे. सो एकंदरीत पोलीस काय करत आहेत, ते विक्टिम कार्ड इथे यूज करत आहेत. ते कंटिन्युअसली म्हणतात की अरे आम्ही खूप चांगले आहोत, पण आम्हाला जे सिस्टीम भेटत आहे, आम्हाला जी सिस्टीम आहे, आम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेलं आहे, आम्ही ज्या रूलच्या अंडर काम करतो आहे तोच चांगला नाही आहे, म्हणून पोलीस डिपार्टमेंट आम्ही व्यवस्थित काम करू शकत नाही आहे. ठीक आहे. सेकंड थिंग, पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की जे सिनियर पोलीस ऑफिशियल्स आहेत त्यांच्याकडे सफिशियंट पॉवर असते, ठीक आहे, की ते एक सबस्टन्शियल चेंजेस घडवून आणू शकतात. सो इन एन ॲव्हरेज ह्या आर्टिकलला काय सांगायचं आहे, ठीक आहे, की सुप्रीम कोर्टने जे राकेश शर्मा केस अंतर्गत जे 10 रेकमेंडेशन दिलेले आहेत ते पॉलिटिकल किंवा लेजिस्लेचर ते इम्प्लिमेंट करत नाही, इट इज ऑल राईट, पण जे सिनियर पोलीस ऑफिशियल्स आहेत ते स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन तर करू शकतात. सो प्लीज तुम्ही तरी ते करा असं त्यांना इथे सांगायचं आहे. बरं, सो सी टुडे लिडरशिप, जी पोलीस लिडरशिप आहे, इट रेझिस्ट अकाउंटेबिलिटी, आणि ते काय करतात, जो IPC सेक्शन 197 आहे त्याच्या मागे ते लपून जातात. हा इथे बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला समजेल बघा. सिनियर पोलीस ऑफिशियल्स नेवर वेलकम ॲज अलाइज द ह्युमन राईट्स कमिशन अँड न्यूली मिंटेड पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी. याचा अर्थ काय होतोय, जे आपल्याकडे काय आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे किंवा स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे, आणि आताच एक नवीन तयार करण्यात आलेले आहे पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी, म्हणजे पोलिसांच्या अगेन्स्ट तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर त्या ऑथॉरिटीला तुम्ही कंप्लेंट करू शकतात. पण पोलीस या दोघांसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवत नाही, त्यांच्याशी व्यवस्थित इन्फॉर्मेशन शेअर करत नाही, आणि त्यांना ते अजिबात बिग घालत नाही, काइंड ऑफ असं म्हणायचं आहे. ठीक आहे. मग हे असं करू नका. ठीक आहे. या आर्टिकलचं एकंदरीत म्हणणे का, या आर्टिकलमधून आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय भेटतं आहे की तुम्ही असं करू नका असं त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अगेन छोट्या छोट्या गोष्टी त्यांना नेहमीच्याच आपल्या त्यांचं ट्रेनिंग घडून आणा तुम्ही. बॅड सीट्स आहेत त्यांना तुम्ही काढून टाका, स्किल इंडिव्हिज्युअल करा त्यांना. त्यानंतर त्यांचं जे बॅड बिहेवियर आहे त्यांना त्यांनी चेंज करा, डेमोक्रेटिक पॉलिसिंग त्यांची करा. त्याच्यानंतर पोलिसांच्या मनामध्ये काही पोलिसांच्या मनामध्ये जे इन्फेरिटिज असतं, इनविलिंगनेस असते, ती तुम्ही काढून टाका. एक चांगली लिडरशिप प्रोव्हाइड करा, त्यांचे जे अचिव्हमेंट असतील ते त्यांना ॲक्नॉलेज करा. ठीक आहे. आणि ह्या गोष्टी फक्त बोललेल्या आहेत. आणि एक थोडक्यात जो शेवटचा पॉईंट येतो इथे, जर आपल्याला लॉ अपहोल्डिंग सर्व्हिस हवी असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करावं लागेल, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये इंडिव्हिज्युअल पोलीस पर्सन कॅन एन्जॉय हिज ऑर हर फंडामेंटल राईट्स टू द फुलेस्ट. ठीक आहे. सो एक थोडक्यात काय, पोलिसांना सुद्धा त्यांचे अधिकार आहेत, ते त्यांना एन्जॉय करण्याची एक चांगलं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करा, जेणेकरून आपल्याला लॉ अपहोल्डिंग सर्व्हिस बघायला भेटेल. ठीक आहे. ओके. सो आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच होतं आहे. थँक्यू व्हेरी मच.